नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुत्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिकर मराठी पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज खूप दिवसानंतर आपण काहीतरी अपडेट बघतोय पोलीस भरतीच्या बाबतीत. नाही तर एवढा दिवस सगळं शांतच होतं, त्याच्यामुळे तुम्ही पण काही अभ्यास करत नव्हते, ग्राउंड करत नव्हते, बरोबर हो ना? तर बघूयात नक्की काय अपडेट आहे आजची म्हणजे त्याची अपडेट आहे 4 जूनची. ठीक आहे, बघूयात आपण याच्यामध्ये नक्की काय दिले पोलीस भरतीच्या बाबतीत. विषयावरून आपल्याला कळून येईलच. ठीक आहे, बघा, पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड होऊन मुख्यालयात हजर असलेल्या उमेदवारांची माहिती पाठवण्याच्या बाबतीत या अपडेट मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, थोडस आपण बघूया त्यातली डिटेल मध्ये काय दिलेलं आहे ते. बघा, उपरोक्त विषयास अनुसरून सन 2022-23 व त्यापूर्वी पोलीस शिपाई भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी संपन्न होऊन नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना दिनांक 20 जून 2025 रोजी पासून विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रात मूलभूत प्रशिक्षणास पाठवणे अपेक्षित आहे. त्यांनी सांगितले की असं व्हायला पाहिजे, कारण झालं ना आता बरेच 2021 ची भरती झाली, 22 ची भरती झाली, पण बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांना अजून प्रशिक्षणासाठी पाठवलेलं नाहीये. तर हे 20 जून पर्यंत त्यांनी काय सांगितलं, 20 जूनच्या पुढे पाठवणं अपेक्षित आहे. तरी सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात येते की त्यांच्या अधिपत्याखाली सन 2022-23 व त्यापूर्वीची म्हणजे 2021 पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई व पोलीस शिपाई बॅट्समन या पदावर नियुक्ती देऊन मुख्यालयात हजर असलेल्या उमेदवारांची माहिती खालील नमूद विहित नमुन्यात या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्रीमती मनीषा मानकर यांचे ई ऑफिस वरील त्यांचं हे जे काही आहे ते युजर आयडी दिलेला आहे. तर दिनांक 19 जून 2025 पर्यंत कृपया न चुकता ती माहिती पाठवावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. सदर माहितीमध्ये 2019 ची चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करून निवड झालेल्या उमेदवारांचा व सदर उमेदवारांच्या समावेशनाच्या अनुषंगाने बाधित एकच आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा समावेश करण्यात येऊ नये असं स्पष्टपणे इथं सांगितलंय. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी शिपाईसाठीच 3-3, 4-4 जिल्ह्यांमध्ये किंवा 2 जिल्ह्यांमध्ये, 3 जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेले असतात, तर ज्यांनी फॉर्म भरले त्यांचा याचा समावेश करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघूयात आपण याच्यावरून आपल्या काय लक्षात आलंय. तर त्यांनी अहवाल आतापर्यंत सगळे जे भरती झालेले आहेत मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, तर त्या सगळ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवावं असं सांगितले. 20 जूनच्या पुढे असं सांगितलेलं आहे. तर आत्तासाठी आपल्यासाठी काय फायद्याचं आहे, तर हे जर आलं, याच्याबद्दलचा अहवाल जर आला किंवा हे सगळं सुरळीत झालं, तर आपली नवीन भरती येणारी 2023 ची भरती जी आता 2025 मध्ये होणार आहे, तर ती भरती सुद्धा, त्या भरतीबाबत सुद्धा हालचाली लवकरच चालू होतील जर हे पूर्णत्वास झालं तर. आपल्याला ऑलरेडी आधी सांगितलंय की सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म सुटणार आहे, बरोबर. तर सप्टेंबर महिन्यामध्ये तरी फॉर्म सुटले तरी भरती नंतर ऑक्टोबर मध्ये पण होऊ शकते, किंवा सप्टेंबर मध्ये सांगितले फॉर्म सुटणार आहेत पण हे जर लवकरात लवकर पूर्णत्वास झालं तर सप्टेंबरच्या आधी सुद्धा फॉर्म सुटू शकतात. आता जून महिना चालू आहे, जुलै ऑगस्ट 2च महिने आपल्याकडे आहेत. जर जुलैमध्ये वगैरे जर रिक्त पदं सगळी व्यवस्थित आली तर तेव्हाही फॉर्म निघू शकतात, उद्याही फॉर्म निघू शकतात असं म्हणायलाही हरकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ज्यांनी थांबवलेली आहे आपली प्रॅक्टिस, ती प्रॅक्टिस पुन्हा चालू करायची. जे प्रॅक्टिस करतायत त्यांनी मन लावून प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आणि अजून काही माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा, नक्कीच लवकरात लवकर त्याच्यावर तुम्हाला कमेंट देईल. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट.